नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मीडियम साइजचा उकळून घेतलेला बटाटा घेतला आणि त्याची साल काढून घेतली। बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे। अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे। हिंगाचा टेस्ट यामध्ये खूप छान लागतो। यामध्ये मी अर्धा चमचा पिझ्झा मसाला घातला आहे, जर नसेल तर नाही घातला तरी चालेल। आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घातली। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलं। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। इथे आज आपण एकदम चटपटीत पदार्थ बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालत आहे। तुम्ही ते मैदा पण वापरू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे हा पदार्थ चवीला जास्त छान लागतो। यामध्ये पाव चमचा ओवा घातला आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हा पदार्थ छान खुसखुशीत तयार व्हावा त्यासाठी यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। आता हाताने हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं पुरीला पीठ मळून घेतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अगदी घट्ट असं इथे मी हे पीठ मळून घेतलं। जर पीठ असं घट्ट मळलेलं असेल तरच हा पदार्थ अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो। आता हा जो पिठाचा गोळा आहे तर याचा आपल्याला एक मोठ्या साइजचा अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। आता याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलं आहे त्यामुळे पिठाची गरज पडतच नाही। जशी आपली रेग्युलर चपाती असते तशाच पद्धतीने त्याच थिकनेसचं याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी याला लाटून घेतलेलं आहे। आता आपण जी बटाट्याची तयार करून घेतलेली स्टफिंग होती तर ती यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे। ही स्टफिंग मी चमच्यानेच लावून घेत आहे, हवं तर तुम्ही हाताने सुद्धा हिला पसरवून घेऊ शकता। हा पदार्थ आपण खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत बनवत आहोत, त्यामुळे हा पदार्थ लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। इथे मी बटाट्याची स्टफिंग छान या चपातीला लावून घेतली। आता या चपातीचा आपल्याला अगदी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आता हा रोल आपल्याला 2 पार्ट्स मध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। हे बघा इथे मी ही वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही वडी अगदी भाकर वडी सारखी दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊयात। हे बघा इथे मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हा पदार्थ जास्त कुरकुरीत तयार होण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, चिमूटभर हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि अशीच आपल्याला अगदी पातळसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता या ज्या तयार करून घेतलेल्या वड्या आहेत तर त्या आपल्याला या पेस्ट मधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायच्या आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। या वड्या अशा पद्धतीने या पेस्ट मध्ये बुडवायच्या आणि आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायच्या आहे। वड्या एका साइडने फ्राय झाल्या की वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। या वड्या चवीला एवढ्या भन्नाट लागतात। या वड्यांमध्ये तुम्हाला कचोरी, समोसा या दोघांची टेस्ट मिळणार आहे, त्यामुळे अगदीच चविष्ट तयार होता। इथे मी या वड्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला अगदी भाकरवडी सारख्या या वड्या दिसतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। जर मुलांना टिफिन मध्ये भाजी पोळी न्यायची नसेल त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। चवीला अगदी छान लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे।
यामध्ये आपल्याला पाव वाटी ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। हे बघा इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी रवा आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। बॅटर भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात आणि नंतर जसं लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे, पाव वाटी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि पाव वाटी इथे आपल्याला मकीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाव वाटी इथे मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। 2 चमचे हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आणि 1 चमचा यात जिरं घातलं। आता पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी पावडर घातल्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते। अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालून घेतला आणि अर्धा चमचा यामध्ये पिझ्झा मसाला घातला। पिझ्झा मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घेतली। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, साधारण पाव वाटी यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा ऐवजी तुम्ही ते पाव चमचा इनो सुद्धा घालू शकता। आता हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। लगेच आपण यापासून पदार्थ तयार करायला घेऊया। इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर इथे तुम्ही हा पदार्थ कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान ग्रीस करून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला साधारण 3 पळी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। आता हे सँडविच मेकर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा पदार्थ एका साइडने भाजत आल्यावरती आपल्याला याची साइड चेंज करून घ्यायची आहे आणि याची दुसरी साइड देखील आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी एक साइड भाजून झाली आहे। आता दुसरी साइड देखील मी अशाच पद्धतीने भाजून घेतली। तयार झाले इथे आपले रव्याचे हे सँडविच। चवीला अगदी छान असे हे तयार होता। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे सँडविच भरपूर सारं प्रोटीन्स युक्त तयार झालेलं आहे। लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढं चविष्ट हे सँडविच तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। याची आपल्याला साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि याचा जो देठाचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आणि याला आपल्याला अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचा आहे। आता याला मी छान कट करून घेतलेला आहे। आता हे पीसेस आपल्याला मोजून घ्यायचे आहे, तर इथे बरोबर 1 वाटी एवढे हे दुधी भोपळ्याचे पीसेस आहेत। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही ते वापरू शकता। अर्धी वाटी ताजं दही यात घालायचंय। आता यामध्ये 3 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचंय। कोथिंबीर घालायची आहे आणि पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला अशा पद्धतीने याला छान बारीक वाटून घ्यायचंय। इथे आपली ही पेस्ट मस्त तयार झालेली आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघू शकतात, अशा पद्धतीची आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इनो घालायचा आहे। इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शन मध्ये हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला वेळ न वाया घालवता यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचंय। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतलं। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचंय आणि याचे छोटे छोटे आपल्याला पॅनकेक तयार करून घ्यायचे। असे हे पॅनकेक तयार करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचंय आणि थोडेसे मकीचे दाणे यावरती घालून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पॅनकेक छान एका साइडने भाजून घ्यायचे।
पॅनकेक एका साईडने भाजून झाल्यावरती वरची बाजू छान याची अशा पद्धतीने कोरडी होते। यावरनं समजायचं हे छान भाजून झालेले आहे एका बाजूने। आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला याची छान भाजून घ्यायची आहे। इथे मी हे पॅनकेक दोघी साईडने छान भाजून घेतलेले आहेत। आता आपण यांना अशा पद्धतीने पुन्हा पलटी करून घेऊयात। आता हा पदार्थ आणखी चविष्ट तयार होण्यासाठी यावरती किसून घेतलेलं चीज घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया। आता झाकण ठेवून आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत फक्त 1 सेकंद यावरती झाकण ठेवायचे। तुम्ही बघू शकतात 1 सेकंदानंतर मस्त चीज असं यावरती मेल्ट झालेलं आहे। आपला हा पदार्थ छान तयार झाला। याला आपण काढून घेऊया। तयार झाले इथे आपले हे दुधी भोपळ्याचे पॅनकेक। चवीला तर अगदी छान लागतात। तुम्ही हे पॅनकेक नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि आपल्याला हे जे पीठ आहे तर ते भिजवून घ्यायचं आहे। तर जसं आपण नेहमी चपातीसाठी पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ देखील मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं यावरती तूप घालायचंय आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं पुन्हा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण दुधाचा पराठा तयार करत आहोत। तर त्यासाठी इथे मी साधारण 2 छोटे चमचे किसून घेतलेलं पनीर घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। तर इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घालत आहे। मिल्क पावडरमुळे या पराठ्याला चव खूप छान येते। जर तुम्हाला इथे पनीर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे किसून घेतलेल्या खोबऱ्याचा किस सुद्धा घालू शकता। 2 चमचे काजू आणि बदामाची पावडर यामध्ये घालायची आहे आणि 2 चमचे पिठी साखर घालून घ्या। गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चिमूटभर यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले। इथे आपलं हे सारण तयार झालं। आता पराठा तयार करण्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हाताने छान याला मळून घ्यायचं आणि याची लाटी तयार करून घ्यायची। तयार करून घेतलेली लाटी आपल्याला पिठामधून घोळून घ्यायची आहे। आता ही लाटी आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहे। असे याला लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 चमचे तयार करून घेतलेलं हे सारण घालायचं आहे। सारण तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त सुद्धा इथे वापरू शकता। आता जसं आपण मोदक बंद करतो त्याच पद्धतीने याला बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता पुन्हा हा गोळा पिठातून घोळून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला परत असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे सारण आहे ते चपातीच्या पूर्ण कडेपर्यंत पोहोचतं। आता आपल्याला पराठा अगदी हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्यावरती आपल्याला हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि हा पराठा दोघी बाजूने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत असताना तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता। इथे मी तूप वापरत आहे। तूप लावून छान आपल्याला ही पराठा दोघी बाजूने छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। बघू शकता पराठा मस्त टम्म देखील फुगलेला आहे। तयार झाला इथे आपला हा दुधाचा पराठा। चवीला अगदी भन्नाट लागतो आणि छान असा खव्यासारखा हा पराठा तयार होतो। ज्या पद्धतीची खव्याच्या पोळीची चव असते त्याच पद्धतीच्या चवेची ही पोळी तयार होते आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता इथे मी 2 टेबलस्पून तेल छान गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद परतून घेतले। यामध्ये बारीक कापून घेतलेली मिरची घातली आणि छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालून घ्यायचंय आणि यात आपल्याला आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। आता या पाण्याला आपल्याला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या पाण्यामध्ये मी किसून घेतलेला कच्चा बटाटा घालते। इथे मी 1 मीडियम साईजचा कच्चा बटाटा किसून घेतला आणि छान त्याला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला। त्यातील पूर्ण पाणी पिळून घेतलं आणि नंतर आता या पाण्यामध्ये घालून घेतलं। आता हा बटाट्याचा किस 4 ते 5 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती मी शिजवून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे। रवा असा थोडा थोडा घालायचा म्हणजे या पाण्यामध्ये गुठळ्या होत नाहीत।
असं रवा घातल्यानंतर लगेच हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। जर ह्या मिश्रणामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने छान फोडून घ्यायचे आहे आणि छान हे मिश्रण सतत मिक्स करत याचा गोळा होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला यावरती वाफ काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय आणि छान असं याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। इथे मी एक टीन घेतला, याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि लगेच आपल्याला हे मिश्रण लगेच गरम असताना या टीन मध्ये घालून घ्यायचंय आणि याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचंय। हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचर वरती अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवायचंय। इथे अर्धा तास झालाय आणि मिश्रण छान सेट झालंय। आता याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहे। मी व्हिडिओ मध्ये दाखवते तशा पद्धतीने आपल्याला सँडविच सारखे याचे पीसेस कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। हे बघा इथे मी अशा प्रकारे हे पीसेस कट करून घेतलेले आहे, अगदी मस्तच। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। तुम्ही हे नाश्त्याचे पीसेस डीप फ्रीज मध्ये 2 ते 3 आठवडे स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही यांना फ्राय करून घेऊ शकता। आता आपण याला फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलं, यामध्ये आपण हा नाश्ता घालूया आणि याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे। एक साइड याची फ्राय झाली की आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि छान दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे। इथे मी हा नाश्ता छान फ्राय करून घेतलाय। आता आपण याला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता तयार झालाय। अशाच पद्धतीने मी सर्व नाश्ता छान फ्राय करून घेतलाय। तयार झाला इथे आपला बटाटा आणि रव्याचा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता चवीला अगदी छान लागतो। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।